चर्चा करण्यासाठी चीन विषयक अभ्यासक परिमल माया सुधाकर भारत आणि चीन या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। परिमलजी, एबीपी माझावर आपलं स्वागत। धन्यवाद। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माझा पहिला प्रश्न असा आहे की भारत आणि चीन या सैन्यामधलं जे काही संघर्ष सध्या सुरू आहे त्याचे आता येणाऱ्या काळावर काय परिणाम होऊ शकतात? अत्यंत गंभीर स्वरूपाची ही घडामोड आहे। मागच्या 40-45 वर्षामध्ये जे घडलं नव्हतं भारत चीन सीमेवरती ते पहिल्यांदाच घडलंय आणि 20 एवढ्या मोठ्या संख्येमध्ये एकाच चकमकीमध्ये किंवा एकाच घडामोडीमध्ये भारतीय सैन्याचं मारलं जाणं ही सुद्धा साधारण घटना नाहीये। त्यामुळे साहजिक आहे की याचा भारत चीन संबंधांवर आणि सीमेवरती सध्या जो तणाव आहे त्यावर याचा अत्यंत दूरगामी परिणाम होणार आहे। फक्त सीमेवरच नाही तर भारत चीन व्यापारावर, भारत चीन द्विपक्षीय संबंधांवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक स्तरावरती भारत चीन यांच्यामधला समन्वय असो किंवा यांच्यामधली स्पर्धा असो, या सर्वच बाबतीमध्ये याचे गंभीर परिणाम होणार आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवरती साधारणपणे या वादाचे काय पडसाद उमटू शकतात? सध्या आंतरराष्ट्रीय वातावरण कोरोनामुळे पूर्णतः ढवळलेलं आहे आणि आता हा एक नवीन वाद समोर येतोय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काय परिणाम होऊ शकतात? आंतरराष्ट्रीय पातळीवरती साहजिकच मागच्या काही काळामध्ये आपण जे बघितलंय की भारताची अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसोबत अधिक समन्वय असण्याच्या दिशेने जी वाटचाल झाली होती ती या घटनेमुळे आणखी जास्त वेगाने होईल। आणि त्याचप्रमाणे चीनने भारताच्या शेजारी देशांमध्ये ज्या प्रकारे आक्रमकपणे स्वतःचे संबंध अधिक सखोल करण्यास सुरुवात केली होती, श्रीलंका असो, नेपाळ असो, बांगलादेश असो, या सर्वांसोबत चीन अधिक सखोल संबंध प्रस्थापित करून भारताची एक प्रकारे दक्षिण आशियामध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न करेल। जागतिक स्तरावरती भारत चीनची कोंडी करायचा प्रयत्न करेल, प्रादेशिक दक्षिण आशियाच्या स्तरावरती चीन भारताची कोंडी करायचा प्रयत्न करेल आणि अशी ही स्पर्धा किंवा असा हा खेळ दोन्ही देशांमध्ये एका मोठ्या काळापर्यंत आता सुरू असण्याची शक्यता आहे। परिमलजी, असं आहे की आता या सगळ्या संदर्भात अमेरिका या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिते असं दिसतंय, कारण का डोनाल्ड ट्रम्प यांनी तसं वक्तव्य केलंय। UN या सगळ्या संदर्भात काळजी व्यक्त केली आहे, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्यासाठी कुठेतरी भारतावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येऊ शकतो का? आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव यायचाच असेल तर तो चीनवर येईल, कारण या सर्व बाबतीमध्ये चीनचं जे वागणं आहे ते अधिक आक्रस्ताळपणाचं आणि अनाकलनीय आहे। त्यामुळे आज अनेक आंतरराष्ट्रीय संस्था, अनेक देश हे भारताच्या भूमिकेला अनुकूल भूमिका घेऊ शकतील अशा परिस्थितीत आहे। त्यामुळे दबाव हा चीनवरती जास्त येण्याची शक्यता आहे आणि तो भारताच्या बाजूने काम करेल। परिमलजी, भारताने या सगळ्या संदर्भात जर कोणता आक्रमक पवित्रा घेतला, म्हणजे घ्यावं असं म्हणणं नाहीये, पण जर घेतला तर त्याचे येणाऱ्या काळावर काय पडसाद उमटू शकतात? भारताने म्हणजे आक्रमक पवित्रा घ्यावा की न घ्यावा हा प्रश्न नाहीये। प्रश्न हा आहे की आपल्या ज्या सीमा आहेत, ज्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ज्यावर आपला दावा आहे त्यावरती भारत गस्त घालू शकतो की नाही, त्यावरती भारत संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो की नाही हा प्रश्न आहे। आणि त्यासाठी ज्या ज्या हालचाली करायच्या असतील त्या हालचाली भारताने केल्याच पाहिजे। याचा एक मोठा परिणाम, दीर्घकालीन परिणाम असा होऊ शकतो की ज्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली नियंत्रण रेषा ही सतत पेटती असते, त्यावर सतत संघर्ष सुरू असतो, जवान शहीद होतात, त्या प्रकारचीच परिस्थिती भारत चीन या एका फार मोठ्या सीमारेषेवरती दीर्घकाळामध्ये उत्पन्न होऊ शकते। दोन्ही देशांच्या ते हिताचं नाही, ते चीनच्याही हिताचं नाही, ते भारताच्याही हिताचं नाही आणि त्यामुळेच 1975 नंतर दोन्ही देशांच्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती एकही गोळी झाडल्या गेली नव्हती किंवा 75 नंतर एकही मृत्यू झाला नव्हता सैन्याचा। दोन्ही देशांना खरं तर परत ती परिस्थिती परत कशी तयार करतात याकडे लक्ष द्यायला हवं। मात्र आता चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं उल्लंघन करणं जर सुरू ठेवलं तर भारताला नक्कीच अधिक ठोस आणि आक्रमक भूमिका घ्यावी लागेल
ज्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची परिस्थिती दीर्घकाळासाठी नक्कीच बदलू शकते. परिमलजी, शेवटचा प्रश्न विचारते की एकीकडे चीन चर्चेची भाषा करतं, आपल्या बैठकाही झाल्या होत्या चीनसोबत, आणि दुसरीकडे मात्र चीनचं हे कृत्य, ह्याचा नक्की अन्वयार्थ कसा लावायचा? परवा जे कृत्य घडलं त्याबद्दल अजून आपल्याला पूर्ण माहिती नाही की हे नेमकं कसं घडलं, सुरुवात कशी झाली, एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जवान कसे शहीद झालेत आणि चीन चं यात नेमकं किती नुकसान झालं याबाबतही ठोस माहिती आपल्याकडे अद्याप नाही. त्यामुळे नेमकं काय घडलं ते आपल्याला सांगता येणार नाही. मात्र एक अगदी थोडक्यात सांगायचं तर दोन्ही देशांमध्ये जी चर्चा झाली होती तो सीमेवरचा तणाव निवळण्याच्या दिशेने ती चर्चा सुरू होती. याचा अर्थ असा की तणाव होता आणि तो पूर्ण निवळला नव्हता. तो निवळण्यासाठी पावलं उचलण्यासाठी दोन्ही देशांनी तयारी केली होती. आणि तणावाच्या परिस्थितीमध्ये दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांपुढे आलंच कसं आणि त्यामध्ये हा संघर्ष झालाच कसा याबाबत अजून पूर्णपणे आपल्याकडे निश्चित अशी माहिती नाही. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण यावर भाष्य करू शकत नाही. आणि दुसरं, भारताने चीनसोबत चर्चा करताना ही बाब अगदी गंभीरपणे आणि ठासून मांडली पाहिजे की परवाच्या घटनेसाठी जे चीनी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावरती चीनी सैन्याने, चीनी सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. हं. त्यामुळे आता भारत आणि चीनच्या या सीमा प्रश्नावर काय तोडगा निघतो हे येणारा काळ ठरवेल. परिमलजी, धन्यवाद तुमच्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी.